सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची मध्यवर्ती मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांची तातडीची बैठक हॉटेल ऐश्वर्या येथे पार पडली। या बैठकीत अनेक उत्सव मंडळांच्या मिरवणुकी मार्गावर येणाऱ्या अडीअडचणी ऐकून त्यावर समाधानकारक तोडगा काढण्यात आला। सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीचे विसर्जन रात्री 12 वाजेपर्यंत करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला। मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या मानाच्या देशमुखांच्या गणपतीचे देशमुख वाड्यातून दुपारी 1 वाजता मान्यवरांच्या हस्ते पूजन होऊन मध्यवर्ती मिरवणुकीत सुरुवात होईल। त्यानंतर अनेक उत्सव मंडळी या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टी सुनील रसाळे यांनी केले। मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या उत्सव मंडळांनी काही अडचणी आल्यास मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांना कळवाव्यात, त्या सोडवण्यास मध्यवर्ती प्रयत्न करणार असल्याचे दास शेळके यांनी उपस्थित मंडळांना सूचना केल्या। या बैठकीत मानाचा आजोबा गणपती, समर्थ तरुण मंडळ, राणा गणपती, ओम मित्र मंडळ, बाळीवेस गणपती, सरदार गणपती, पाणीवेस तालीम मंडळ, थोरला मंगळवेढा तालीम तरुण मंडळ, सावजी गणपती, राजस्थानी युवक मंडळ या मंडळांची उपस्थिती होती। या बैठकीत सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचे उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंढके, ट्रस्टी सुनील रसाळे, दास शेळके, ट्रस्टी माजी आमदार नरसिंग मिंगजी, ट्रस्टी भाऊसाहेब रोडगे, ट्रस्टी संजय शिंदे, ट्रस्टी लता फुटाणे, हेमाताई चिंचोळकर, ट्रस्टी विजय पुकाळे, विष्णू मुधोळकर, ट्रस्टी कैलास मेंगाणे, मल्लीनाथ याळगी, अशोक कलशेट्टी, गणेश चिंचोळी, सोलापूरचे वतनदार सुधीर देशमुख, आजोबा गणपतीचे चंद्रकांत कळमणकर, शिवानंद मेंढके, अनिल सावंत, राहुल कुमणे, पाणीवेस तालीमचे चंद्रकांत वानकर, थोरला मंगळवेढा तालीमचा अमोल शिंदे यांच्यासह या बैठकीत मिरवणुकीत सामील होणारी 30 ते 40 मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते। त्याच्या बाबतीत काही सूचना केल्या होत्या, त्या सूचनाची अंमलबजावणी महापालिका करत आहे। त्याचबरोबर अचानक काहीतरी प्रश्न उद्भवतात, काही अधिकाऱ्यांच्या कल्पना असतात, जसा अधिकारी येईल तशा त्याच्या आयडिया असतात। त्यावेळेस मध्यवर्तीला तोंड द्यावं लागतं। गेल्या वर्षीचाच प्रसंग आहे, मला वाटतं त्याच्या गेल्या वर्षी अमोल बापू उत्सव अध्यक्ष होते आणि एक लेडी पोलीस अधिकारी होती आणि तिनं फतवा काढला की कल्याणी कुंडामध्ये एका विशिष्ट फुटाचेच गणपती विसर्जित करता येते। आता लाल आखाडा आपल्या मिरवणुकीत सामील होत नाही, परंतु लाल आखाडाची गणरायाची मूर्ती आणि त्या पोलीस अधिकारी बाईनं ऑब्जेक्शन घेतले की इथं ते करता येत नाही, परंतु आम्ही सगळेजण गणपती घाटावर त्या बाईला सांगितलं की तुम्हाला कुंडाची खोली माहिती आहे का? त्या बाईला पण उत्तर देता आलं नाही। काही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विचारलं तर त्यांना सुद्धा उत्तर देता आलं नाही, परंतु ठामपणे तिथं सांगण्यात आले की ह्या कुंडाची आताची जी पाणी लेवल आहे ती 30 फुटाची आणि तुम्ही कुठल्या आधारावर या गणपती विसर्जन करू नका म्हणून सांगता आणि गणपती विसर्जन होईल तर या कल्याणी कुंडातच गणपती विसर्जन होईल अशी मध्यवर्तीनं तिथं ताटर भूमिका घेतली आणि त्या गणपतीला तिथं विसर्जन करण्याची परवानगी मिळाली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।